चल नाही रे, आंब्याचा रस तर बनवला आता मी ना. पोळ्या बी बनल्या आहे. आता काय फक्त भाजी बनवायची आहे आणि थोड्याशा पुऱ्या बनवायच्या आहे. कुरवड्या पापड तळायच्या आहे बस. काय नाही रे, मग आंब्याचा रस बनला बी पण अजून आली नाही प्रियंका. पोरगं झोपलंच नाही का काय माहित अजून. आत्याबाई, अरे प्रियंका आली का तू? झोपला का पोरगा? हो आत्याबाई, आताच झोपला. मोठ्या मुश्किलनं झोपून दिले. बरं बरं. मी काय म्हणतो प्रियंका, आता काय करतो माहिती आहे का? मसाला काढ आणि पालक पनीरची भाजी बनव आणि लगे थोडेसे पापड गिपड तळ आणि कुरवड्या तळ आणि पुऱ्या बनवून टाक थोड्याशा. आंब्याचा रस बनवला का आता तुम्ही ना? हो हो, आंब्याचा रस बनवला मी ना. आणि त्या आंब्याच्या रसावर झाकण ठेवशील बरं. हो आत्याबाई. सूरज कुठं आहे तर? ते गेलेलं आहे ना, श्रीखंड आणायला गेले ना. तुम्ही म्हटलं होतं ना श्रीखंडचा डब्बा घेऊन ये म्हणून. गेला का श्रीखंड आणायला? हो हो, गेले ते श्रीखंड आणायला गेले. पैसे तर दिले नाही म्हणून त्याला. असतील ना त्याच्याजवळ पैसे, म्हणूनच गेले ना आणायला. बरं बरं. मी काय म्हणतो, लवकर लवकर स्वयंपाक कटकून घे. टाईम आहे ना आता अजून? हो टाईम आहे, पण त्या दोघी बहिणी येतील तर बोलणं चालणं होते थोडंसं. हां, नाही तर तू कामात राहशील का? बोलणं चाललं नाही होईल. स्वयंपाक आपला बनेल असला की टेन्शन फ्री होऊन जाते माणूस. बरं बरं. आता काही जास्त स्वयंपाक राहिला नाही, आता भातच बनते. कणिक आहे ना पुऱ्या बनवासाठी? हो हो आहे ना कणिक आहे. पोळ्या तर बनल्या. आता माझा पोरका झोपला ना, आता मला टेन्शन नाही. आता भातच बनवतो मी. मग जाऊ मी? तुला काही अजून मदत लागेल का नाही? नाही नाही, आता काही मदत नाही लागत आता. मग केलं ना तुम्ही ना, लय केलं. बरं जाऊ मग मी वच्छलाच्या इथं. आणतो राहिले बोलावून. हो हो आणा बोलवून आणा. स्वयंपाक काय अर्धा निर्धा तर बनलेला आहे स्वयंपाक. मी भातच बनवतो, बाकीचं राहिलेलं आयटम. बरं ठीक आहे, जातो मग वच्छलाच्या इथं. हो हो जा जा. मी काय म्हणतो आता? हां बोल ना. त्या ताईसाठी साडी जी आणून ठेवल्या आहे ना तुम्ही ना, कपाटात ठेवलेल्या मायावाल्या, काढून घेसान बाहेर. ते काय वाट टायमावर बी काढतात काय त्याच्यात नाही. तू या कपाटात नाही ठेवलेल्या आहेत ना? हो हो माझ्या कपाटात ठेवल्या. मला असं वाटलं माय बाई माझ्या कपाटात ठेवल्या आहेत का मी ना साड्या तर. नाही नाही, माझ्यावर द्यायला होत्या ना तुम्ही ना, मी नठून दिल्या होत्या माझ्या कपाटात नाही. बरं बरं ठीक आहे. का त्याच्यावर ब्लाऊज पीस द्यायला लागेल ना? आता साडीमध्येच आहे ना ब्लाऊज पीस? हो हो साडीमध्ये आहे ना ब्लाऊज पीस. मग अलग काय देता ब्लाऊज पीस? नाही हो, देऊन देतो ना अलग ब्लाऊज पीस. ते साडीतलं काय? मग एक काम करा, ते अस्तर असते का नाही ब्लाऊजचं, ते ते देऊन द्या. कसं मग ते साडीतलं पीस असतेच, मग त्याला अस्तर लावलं की ब्लाऊज शिवता येते त्याला. बरं बरं तसं करतो मग. पण का त्याच कलरचं नशील ना आपल्याजवळ अस्तर? एक काम करा ना तुम्ही, सुनीताच्या कडलरीत आहेत ना, सुनीताच्या कडलरीतून घेऊन या. हो 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 सुनीताच्या कडलरीत आहे ना, आणि जातो सुनीताच्या कडलरीत जातो आणि घेऊन येतो. मग तिकडे तिकून वच्छाच्या घरी चालली जातो, त्याला आवाज देऊन देतो. हां तसं करा मग. जा मग लवकर, उशीर उराला. हो हो जातो जातो. चल नाही बाई, आत्याबाईन तर अर्धा स्वयंपाक टपला. आता मला करायचा आहे थोडासा स्वयंपाक. होऊन जाते बातच. असं मिळून जुळून कामं केले ना तर वाटत नाही काम आहे म्हणून. बातच कामं होतात. नाही तर एकट्या बाईच्या भरोशावर लय होऊन जाते. कोणाचा थोडासा हातभार असला ना कामात नाही तर बातच काम होऊन जाते. चल नाही बाई, तरी आत्याबाईनं लय केलं. मी करतो आता बाकीचं राहिलेलं. आनंदी चल बाई, लवकर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू आपण. मग जास्त उशीर झाला ना स्वयंपाकाला तर जीवार येते. मग पटकन स्वयंपाक कटकून घेऊ. मोहिनी कुठं आहे तर? मोहिनी ताई आहेत ना ताईच्या रूममध्ये आहेत. तिलाही बोलवून घे. हां लवकर स्वयंपाक करून टाकू. स्वयंपाक झाला की टेन्शन नाही राहत मग. हो ताई स्वयंपाक तर बनवू, पण भाजी कायची बनवा? भाजीचं तर लगच टेन्शन आहे बाई. सकाळी काय भाजीचं बनवा, संध्याकाळी काय भाजीचं बनवा. रोज रोज भाजीचं काय बनवा मलाही नाही समजत. सकाळचं डाळ पालक आहे ताई. बाई ते सकाळचं डाळ पालक कोणी खाईन नाही ना आता संध्याकाळी. मग का फेकून द्यावं का ते? नाही हो माय बाई, फेकून काय द्या, आपण खाऊन घेऊ ना. मग आपण खाऊन घेऊ, मग घरातल्या लोकांसाठी काय बनवता? मी बी तेच विचार करू लागली. तू सकाळी बनवलं होतं डाळ पालक, आता काय बनवा? रोज सकाळ संध्याकाळ तोच विचार बाई, काय बनवा भाजीचं, काय बनवा भाजीचं. काय होताई, हा तर लस मोठा प्रॉब्लेम आहे बाई आपल्या बायासाठी. सकाळी काय बनवा भाजीचं, संध्याकाळी काय बनवा भाजीचं. हो ना बाई ना, टेन्शनच येते. फ्रीजात मी काय येतं? आलू वांगे आहे, आलू वांग्याची बनवा का मग भाजी? आलू वांग्याचीच बनव मग भाजी. कायची बनवतं तर? आता दुसरं काही आहेच नाही तर काय बनवा मग? काय होत आहे आलू वांग्याची भाजी, काही गोळी नाही लागत बाई आता मला. आहे ना मग डाळ पालक सकाळची खाऊन घेशील तू. हां मी तर डाळ पालकच खाऊन घे. ठीक आहे मग आलू वांग्याची भाजी बनव. काढ तू मसाला गिसाला काढला संगेशन सील साल कर. मी कणिक लावतो. मोहिनी आली की पोळ्या टाकून घेते. बरं ठीक आहे. काय करू राहिल्या वा? अरे आता बाई काही नाही, स्वयंपाकाची तयारी करू आलो तो बा आता संध्याकाळच्या. हो का, बनवलं नाही ना स्वयंपाक अजून? नाही नाही विचारच करत होतो काय बनवू भाजीचं तर. तुम्ही सांगा आता काय बनवू भाजीचं. काही बनवू बाई भाजीचं. हां त्या मनात येईन ते बनवू बापा. मला काही विचारत नको त्या भाजीचं, मला टेन्शन होऊन जाते. काही बनवा तुम्ही. काऊन त्या मला काही जेवायचं आहे नाही बाई आज घरी. म्हणजे तुम्ही कोण नाही जेवण करणार आहे? उपास आहे का? नाही वा माझ्यानं कोणता उपास करणं होते. उपास नाही आहे. आज शांताबाईचं इथं जेवण आहे. बाप्पा खरं आपल्या सराईले शांता काकूच्या इथं जेवण आहे? नाही हो माय आपल्या सराईले नाही. मग मले रोहिणीले आणि सोनूले आणि रोहिणीले दोघी बहिणीले शांताबाईने आंब्याच्या रसाला बोलवलं. मग म्हणे तू बी येऊन जाशील म्हणे वच्छला. तर आमच्या तिघीले जेवण आहे. तुम्हाला तेच सांगायला आली होती आमच्या तिघीचा स्वयंपाक नका बनवसान म्हणून. शांताबाईच्या इथं आंब्याच्या रसाला बोलवलं आम्हाला. आता माय बाई तुमच्या तिघीलेच बोलवलं का? आम्हाला नाही बोलवलं. आपल्या का पुऱ्या घराला बोलवून बाई ना. आपलं का खटलं लहान आहे का? मोठं खटलं आहे ना आपलं. हां ते बी आहे. जाऊ द्या तुमच्या तिघीले बोलवलं ना.
हो माय बाई, शांताबाईनं मा पोरीले आंब्याच्या रसाला बोलवलं. मान सन्मान दिला तेच मोठी गोष्ट आहे ना. पण सोनूबाई दरवर्षी बोलवतात त्या आंब्याच्या रसाले, त्या आल्या की. हो माय बाई, मा पोरीला तर हमेशा बोलवते शांताबाई, दरवर्षी बोलवते. बरंच झालं त्या तुम्ही ना लवकर सांगितलं की आमचा स्वयंपाक नको बनवशील म्हणून. बस आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवातच करणार होतो. आता कणिक चुरणारच होती मी, तर शिल्लक पोळ्या झाल्या असत्या. फालतूच्या फालतू बाशा पडतात मग दुसऱ्या दिवशी. हो माय बाई, एक पोळी नका फेकत जाऊ बापा, गवले महाग आहेत. मोजून स्वयंपाक बनवत जा. मी तर म्हणतो विचारत जा कोण किती पोळ्या खाणार, तर मोजू मोजू पोळ्या बनवत जा. ते काही वाया दावळायला नाही पुरत एवढं मोठं अनाज. गहू किती महाग आहे. आता बाई आम्ही अनाज वाया नाही जाऊ देत. अनाजाची कदर आहे आम्हाला. जर स्वयंपाक उरला बी ना तर सकाळचा स्वयंपाक आम्ही संध्याकाळी खाऊन घेतो. काही भाजी पोळ्या उरल्या ना तर संध्याकाळी आम्ही तिघी मिळून खाऊन घेतो. रातचं उरलं तर सकाळी गरम करून ते बी खाऊन घेतो. वाया नाही जाऊ देत आम्ही. हो तेच म्हणेल मी, वाया नाही जाऊ द्यायचं. पप्पा आम्ही नाही वाया जाऊ देत. रात्रीच्या पोळ्या उरल्या तर त्याला तूप वगैरे लावून मस्त गरम करून आम्ही त्या खाऊन घेतो. जर रात्रीचा भात उरला ना तर त्याला चांगलं फ्राय करून आम्ही सकाळी खाऊन घेतो नाश्त्यामध्ये. बरोबर, आता आमच्या तिघीचा स्वयंपाक नका बनवसा ना. बरं आता बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं. आलू वांग्याची भाजी बनवलो, ठीक आहे ना. त्या बनवा ना माय, काही बनवा आता बाई. नाही तर सकाळचं डाळ पालक आहे. काय आलू वांग्याची भाजी बनवायची, तेच गरम करून खाऊन घेऊन आम्ही सर्वजण. ते सकाळचं डाळ पालक तुम्ही खाऊन घेसान, मी खाऊन घेईन. माणसं नाही खात ना बाई, तुला माहित आहे ना कशा आहेत तो. ते म्हणतात सकाळचीच भाजी आहे काही आहे, गरम करून आणली फक्त. बनव माय बाई, आलू वांग्याची भाजी बनवता याच्यासाठी तुम्ही खाऊन घेसान डाळ पालक. बरं आता तेच म्हटलं होतं मी ना आनंदीले, आपण खाऊन घेऊ म्हटलं ते डाळ पालक घरच्यासाठी आलू वांग्याची भाजी बनवू. नाही ते एक काम कर ना, वांगे मी पाहिले फ्रीजात नाही, चांगले मस्त छोटे छोटे वांगे आहे, मसाल्याचे वांगे बनव ना. होत आहे, आलू वांग्यापेक्षा मसाल्याचे वांगे बनव. मी बनवता बी मस्त मसाल्याचे वांगे. बरं ठीक आहे, मसाल्याचे वांगे बनवा मग स्वयंपाक. हो आता बाई चल माय बाई, 3 लोकांचा स्वयंपाक तर कमी झाला आता आपला, कमी बनवायचा आहे स्वयंपाक. काही सकाळच्या पोळ्या बी आहे, भात बी आहे. मग कणिक आता कमी लकडा लागणार आहे ना. किती जणांचं होते तर सकाळच्या पोळ्यामध्ये 2 माणसाचं तर आरामात होऊन जाते. बरं ठीक आहे, स्वयंपाक कमी बनवा लागेल मग. बरं काढू मग मी मसाला. हां काढ तू मसाला, काढ मी कणिक लगडतो. बरं ठीक आहे. वच्छला ए वच्छला, आनंदी, विशाखा. आता माय बाई कुठे गेले बाप्पा सरेच्या सरे, कोणीच नाही घरात. आणि दरवाजाही उघडा आहे पहिलावाला. कोणी आलं अंदर त्याला माहिती नाही पडली. वच्छला. अरे शांताबाई आली का लगे. हो ना, झाली नाही का तयारी. चाल ना. रोहिणी आणि सोनू कुठं आहे तर दोघी जण तयार होऊ राहिल्या. काय तयार व्हावं लागते. हां दुसऱ्याचं घर आहे, आपलंच घर आहे. आताच यायचं ऐकावं. टाईम आहे का तुम्हाला. हो टाईम होता थोडा. हो का, मला बी गावात काम आहे. ते माय काम करून घेतो मी, तोपर्यंत तुम्ही येऊन जाते की मायले घरी. या हो हो येतो ना आम्ही. लवकर येसान थोड्या. हो हो येतो आम्ही येतो. बरं जाऊ मग मी. कुठं चालली तर आता. काही नाही व कटलरीत चालली, काम आहे थोडं. बरं ठीक आहे, हो तू समोर आलोच तुया मग आम्ही. बरं या मग लवकर ठीक मायले की. हो हो. नाही तर म्हणशील शांताबाईनं आवाजही नाही दिला. आता डबल तुम्हाला घ्यायला नाही मी, येऊन जासान आता तिघी मायले की. हो हो शांताबाई येतो ना आम्ही तिघी मायले की, टेन्शन नको घेतो. नाही तर म्हणशील शांताबाई एकच बार आली बलवाले, डबल आली बी नाही. नाही नाही सांगितलं ना तू ना, येतो आम्ही. बरं येतो मग मी. मला कटलरीत जायचं आहे. हो हो जाय तू जाय. आलोच तुझ्या मागंच आलो मी. बरं ठीक आहे. ह्या दोघ्या बहिणीचं झालंच नाही का अजून. या ना बाई. हां सोनू रोहिणी, ते शांता काकूवाले होती बलवाले, या ना लवकर. झालीच नाही का तुमची तयारी. काय एवढी तयारी करायला लागते माय बाई, तसं जायचं आहे गावात नाही. सोनू रोहिणी काय माय बाई, पोरी आवाजही नाही देऊ राहिल्या. पाहतो जाऊन झाली का नाही झाली त्याची तयारी. वच्छला म्हणे शांताबाई हो म्हण तू समोर. आलोच म्हणे त्या मागं आम्ही. आल्याच नाही माहिती तिघी मायले की अजून. जाऊ का डबल एक बार बलवाले. जातो आवाज देतो त्याला आल्या का नाही अजून. आते बाई कुठं चालल्या बा. कुठं नाही व, वच्छलाची तर जातो म्हटलं. आल्या नाही अजून तिघी मायले की, आवाज देतो म्हटलं त्याला. तुझा स्वयंपाक झाला का. हो त्या बाई स्वयंपाक तर झाला तयार, सर्व रेडी आहे. पाय नाही बाई स्वयंपाक तयार झाला, पण ह्या आल्याच नाही तिघी अजून. कधी येतात काय माहीत. तुम्ही गेलता ना बलवाले. हां दिला होता त्याला आवाज. ते म्हणे बाई वच्छला वा म्हणे तुम्ही शांताबाई समोर. आलीच म्हणे तुमच्या मागं. मागच येतो म्हणे. अजून आल्या नाही तिघी मायले की. येतील ना ते. तुम्ही काय चालल्या, राहू द्या. सकाळपासून निरा धावपळ धावपळ चालू आहे तुमच्या मागं. राहू द्या येतील ते, नाही तर मग फोन लावतो मी. फोन लावायची काही गरज नाही हो माय बाई. आलो आम्ही तिघी मायले की. आल्या का माहिती तिघी जणी. का वच्छला किती वेळची वाट पाहू राहिली मी तुमची. तू म्हणे वा म्हणे शांताबाई समोर. आलोच म्हणे तिघी मायले की तुमच्या मागं. किती वेळ झाला माय बाई. नाही व टायमावर एक काम निघून आलं म्हणून एवढा टाईम झाला. हो बापा तुमच्या मागं बरं काम येतात. जाऊ दे ना आता आलो ना. हो आली का बाई सोनू रोहिणी या बसा बसा. हो काकू. वहिनी कशा आहे. विवांश कसा आहे छोटू. मी बी चांगली आहे, विवांश बी चांगला आहे. या बसा. हो हो. सोनूबाई या. हो 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 बसतो ना बसतो. या बसा बरं लवकर. प्रियंका ह्या बसतात, तोपर्यंत तू जेवणाची तयारी कर. ताटं गिटं वाढ. हो आत्याबाई. मी ना कांदा टमाटर बीट गेट कापून ठेवलेला आहे. एका प्लेटीत नाही, ते बी घेऊन येशील. हो आत्याबाई. जा लवकर. चला बस ना बसा ना पोरी. हो काकू. तुम्हाला का बसाचं सांगा लागते माय बाई, का दुसऱ्याचं घर आहे. या ना बसा ना. प्रियंका जेवणाचे ताटं वाढते बसा. हो काकू. शांताबाई तू बी बसते ना बरं आमच्यासोबत. आम्हालाच बसवलं तुम्ही जेवाले. तू तर बसते आमच्यासोबत जेवाले. नाही वा जेवण तुम्ही जेवा. तुम्हाला वाढून गिळून कोण देईन मग. हाय ना आपली प्रियंका, दिलं असतं तिनं वाढून. तिला कुठं सुचते वा पाळणं गिळणं. वहिनी भाजी मस्त बनवली का तुम्ही ना. मस्त टेस्टी भाजी बनवली.
भाजी मीनं नाही बनवली, आईनंच बनवली. मसाला गिसाला मीनं सर्व काढला होता, तडका आईनं आईच्या हाताने दिला. म्हणून तर म्हणून राहिली अशी टेस्ट आहे ना, वडकीसारखी वाटू राहिली. काकूच्या हातची लहानपणीला भाजी खाल्ली मी ना, आहे ना काकू? काही भाजी चांगली नाही लागली तर चालली काकूच्या इथं वाटी घेऊन, काकू भाजी द्या. हो माहीत आहे, माझी भाजी रोहिणीला पहिल्यापासूनच लय आवडते. हमेशा माहीत भाजी मागेल म्हटलं रोहिणी. हो माहीत शांताबाई, तुझ्या हातची भाजी रोहिणीला लयच आवडते. का व? स्वयंपाक कसा बनला? चांगला बनला का काकू? सर्व मस्त बनलं म्हटलं. हां, सर्वच चांगलं बनलं. एक नंबर टेस्टी स्वयंपाक बनला. पूर्ण स्वयंपाक कोणी बनवला? आम्ही दोघी सासू नाही ना मिळून स्वयंपाक बनवला. तिचं पोरगं काही करून येत नाही ले, म्हणून थोडा हातभार लावू लागतो मी तिला घरातल्या कामात. हो काकू, हातभार तर लावूच लागा लागते. मिळून जुळून कामं केले तर लवकरच कामं होतात नाही. मग नाही तर काय, एवढा मोठा स्वयंपाक एकटीच्या भरोशावर कुठं सोडू माहिती? काय होते तिच्याच्यानं एकटीच्यानं? मिळून जुळून बनवलं तर बातच होते. हो काकू, बरोबर बोलले तुम्ही. पोटभर जेवावं, हां, शर्मू नका. नाही नाही बाप्पा काकू, शर्माची काय गोष्ट आहे? पोटभर जेवण करतो आम्ही, आपलंच घर आहे. हां, तेच म्हटलं मी ना, तुमचंच घर आहे, काही शर्मू नका, पोटभर जेवण करा. काकू, हे कायची चटणी आहे तर? अरे ते काय, ते कैरीची चटणी आहे, प्रियंकाने बनवली. खासच बनवली, मस्त लागत आहे. कशी बनवली? काही नाही, जशी आपण कैरी चटणी बनवतो तशी. फक्त त्याच्यात मीनं साधं मीठ नाही टाकलं, काळं मीठ टाकलं. हो का? हो. सोनू, आणू काजूक, आणू कैरीची चटणी? काही लागते तुला? नाही नाही बाप्पा काकू, बस झालं. रोहिणी, वच्छला, तुम्हाला काही पाहिजे? नाही हो बाप्पा शांता काकू, प्रियंका वहिनीनं पहिलेच एवढं सारं वाढून दिलं ताटात नाही की हेच खतम नाही होत. लागलं तर घेईन पप्पा, पण काही वाढू नका आता. पहिले ताटातलं पुरं खाऊ द्या. हो माय बाई, लय भरून आणलं ताट, एकदम गच भरून आणलं. करा करा, जेवण करा. एवढं धकते का हो बाई ना मला? ह्या पोळीला हाती नाही लावला मी ना. घेऊन घे पोळी. नाही 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 नाही, खाऊन घे ते पुरं, खाऊन घे, काही जास्त नाही आहे. वजे वजे खाय, धकते. काय माय शांताबाई, उलसक जेवण आहे माय. काही नाही, करून घे जेवण. सोनू, काही पाहिजे का तुका? आंब्याचा रस? नाही नाही. रोहिणी, तुले आंब्याचा रस आणू का? नाही नाही काकू, हाच तर खतम होऊ द्या. बाप्पा रोहिणी ताई, तुम्ही तर काहीच जेवण नाही करत बाप्पा. किती वेळची एक पोळी नाही संपली तुमची अजून. अशीच आहे ना माही रोहिणी, अशीच आहे. किती वेळा म्हणतो दिले बाई, पोटभर जेवण करत जाय, पोटभर जेवण करत जाय. काही नाही माय बाई, मुचिक मुचिकच जेवते, म्हणून तशी बारीक चिरी काय आहे. माय बापाची तर चालून जात होतं. आता कामं करायला लागतात ना तिथं, तर जेवण नाही पाहिजे काही ना चांगलं दाबून. पण काही नाही, काही जेवण नाही करत. ते बाबी म्हणे, रोहिणी सांगा म्हणून समजून, जेवणच नाही करत म्हणे. काकू, जेवढं जेवण आहे, जेवढं पोटाला लागते तेवढं जेवणार तुम्ही. नाही बाई, थोडं जेवण करायला लागते. कामधंदे करायला लागतात तर अशानं कसं चालीन बाई? काकू, पहिल्यापासून माझं जेवढं जेवण आहे ना तेवढंच आहे, जास्त नाही धकत मला. जेवण करत जा ना बाप्पा. अजून तुम्ही ना एक पोळी नाही संपवली तुमची. जेवतो ना, जेवतो, आरामाने जेवतो मी. कर, आरामाने जेवण कर, काही घाई नाही आहे, कुठं जायचं नाही आपल्याला. बाई सोनू, बोला ना काकू, सरबू नको, पोटभर जेवण कर. आपल्याला रोणीसारखं काम नाही आहे, आपण काही सहमत नाही, जेवायच्या परत नाही सहमत आपण. आपलं जेवण आहे तेवढं आहे बा, आपण करतो, जेवण करतो चांगल्यानं. असंच पाहिजे मग. हिचं काही टेन्शन नाही मला, टेन्शन आहे रोहिणीचंच. जेवते ते जेवते, जेव बाई रोहिणी. हो काकू. अजून कोणाला काही लागते का? नाही नाही बापा, आता काही नाही लागत. शांताबाई, तू जेवण घेते ना बाई आमच्यासोबत? संग मग झालं असतं जेवण. जेवीन ना मी, आहे ना प्रियंका माझ्यासोबत, मग जेवू आम्ही दोघी सासू ना. बाई एक बार जेवण झालं ना, मग माझ्यानं काही कामं नाही होत बाई. मग नाही होत माझ्यानं कामं. का काम करावं लागतं आता? नाही हो, पसारा आवर करणं, किचनमध्ये पसारा आहे पुरा पडलेला, तो आवर करणं, भांडे घासघूस करणं. आहे प्रियंका करते ना, करते होते, पण तिला भांडे काढकूड करून देईन मी. मग ते भांडे घासघूस करीन मी, त्याचा वाटा साफ करीन, सर्व निपक चिपक करून मग दोघी सासूना जेवू वाकरीले. बरं आहे माय बाई, मी जेव्हा तुम्ही आरामात जेव्हा. काही लागलं होतं तर सांगा. काकू, एवढं वाढलेलं आहे ताट फुल भरून, या ताटातलं संपणंच मुश्किल आहे. संपते ताटातलं बी. करा आराम जेवण. बाई सोनू, आंब्याचा रस जास्त गोड तर नाही झाला ना? आंब्याचा रस बनवताना माझ्यानं थोडीशी साखर शिल्लकच पडली बाई ना आंब्याच्या रसात. गोड तर नाही झाला ना जास्त? नाही काकू, बरोबर आहे, काही गोड नाही झाला जास्त, असंच पाहिजे. मला वाटलं बाई ना गोडच झाला का? नाही काकू, परफेक्ट आहे. जास्त गोड बी नाही, तर जास्त फिकाई नाही आहे. बरोबर आहे, असंच पाहिजे. श्रीखंड खा ना मग, श्रीखंड खाल्लंच नाही तुम्ही ना? आता माझी श्रीखंड तर वाढलंच नाही ना? हे रे बापा, श्रीखंडचा डब्बा आणला आणि फ्रीजातच ठेवला. का हो बाई प्रियंका, श्रीखंड वाढलं नाही तुला? हो आत्याबाई, श्रीखंडचा डब्बा आणला आणि फ्रीजमध्ये ठेवला तर तसाच ठेवून राहिला. आठवणच नाही राहिली. नाही नाही, या लोकांसाठी आणला नेली, श्रीखंड नाही वाढलं. जाय जाय, श्रीखंड घेऊन लवकर. मग कधी वाटतं नाही बाई, याचे जेवण झाल्यावर? आठवणच नाही राहिली आत्या. जाय लवकर, 3 वाट्यात नाही घेऊन ये श्रीखंड. हो आत्या, आता आणतो. राहू दे ना काकू, काय आता श्रीखंड आहे ना आंब्याचा रस. नाही हो माहिती, सूरजनं जाऊन आणलं तुमच्यासाठी स्पेशल श्रीखंड. नाही नाही, आणते ते आणते. काय हो शांताबाई, एवढं सारं तर बनवलं, काय बोलवलं श्रीखंड आणि काय? राहू दे ना काकू. नाही हो माय बाई, आणते ते. जाय प्रियंका घेऊन. हो आत्याबाई, आता आणतो. वहिनी, तिकडे चालल्यास तर पाणी पिऊन ये जा. हे रे बापा, पाणी नाही वाढलं तुला, जाय पाणी पिऊन ये. हो आत्याबाई. पाय बाई ना, श्रीखंड वाढायची आठवणच नाही राहिली, कसं काय भुललो काय माहीत. असू द्या काकू, होत असते असं. थांबा, आता आणते ते श्रीखंड. जेवण चालू ठेवा तुम्ही. चालूच आमचे जेवण. काकू, ताटात तर जागा नाही आहे, श्रीखंड कुठं वाढसान? ताटात निघाले घ्या लागते, बाजूला ठेवता येते. हाय जागा ताटात. बाई, ताटात जागा आहे पण पोटात जागा नाही आहे ना आता. आणा हो काकू, इचं नको ऐकू. आणा श्रीखंड. हो आणते ते, आता आणते. का हो शांताबाई, सूरज, शांताराम भाऊ दिसून राहिले, कुठे गेले तर? काही नाही हो, बाजारात गेलेले आहे ते दोघं बापले. काही सामान आणायचं होतं त्याला तर गेले ते.
काय सामान आणायचं होतं तर? काही नाही वा, ते माझी मामबीन नाही का? हां तिच्या पोरीचं लग्न आहे, तर तिच्यासाठी आंधण आणि हे आणायला गेलेले आहेत ते दोघं. मलाही जायचं होतं, पण मी म्हटलं पप्पा माय काही येणं होत नाही. सोनू आणि रोहिणी आपल्या इथं आंब्याच्या रसाला येणार आहे, माय काही येणं होत नाही, तुम्ही दोघं बापले जा आणि घेऊन या. काही तर समजते का वाईर? हां, साडी गिळी बरोबर आणतील का ते? समजते ना. समजते. आमच्या सूरजला त्याला समजते माय बाई. आमच्यासाठी साड्या बी तोच पसंत करते, आणतात ते बरोबर. हो का माय बाई, तुझ्या पोरगा मोठा हुशार आहे बाई. माया पोरायला तर काही समजत नाही माय बाई, काही समजत नाही. काही सांगता नाही येत त्याईले, सर्व मला सांगा लागते. नाही बाई, मा पोराला समजते, तू आणते बरोबर. तुझ्या पोरगा हुशार आहे बाई ना. हां, तसा हुशार आहे म्हणा तो. तू गोष्ट नको करू, जेवण कर जेवण. हो ना, मी शांताबाई करू राहिली ना. जेव्हा आरामात जेव्हा.